जय जय राम कृष्ण हरी। तर आज आषाढी एकादशी निमित्त साईबाबा इंग्लिश मीडियम स्कूल येथे पालखी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। तर त्यामध्ये छोट्या छोट्या मुलांनी ज्युनियर KG सिनियर KGच्या मुलांनी खूप सुंदर असे विठ्ठल रुक्मिणीचा वेशभूषा घेऊन, बाकी सर्वांनी वारकऱ्यांची वेशभूषा घेऊन, तुळशी वृंदावन डोक्यावर घेऊन पालखीमध्ये सहभाग घेतला। तर तुम्ही बघू शकता खूप सुंदररित्या सर्व विद्यार्थ्यांनी आषाढी एकादशीच्या पालखीमध्ये सहभाग घेतलेला आहे। तर आपण पण आलो होतो, आपली हर्षिका तिने पण सहभाग घेतला होता। बघू शकता खूप उत्साहाने आनंदाने विठ्ठलचा जय जयकार करत पालखी सोहळ्यामध्ये सामील झालेले आहे। तर बघू शकता छोटे छोटे वारकरी विठ्ठल नामाचा जय जयकार करत पालखी सोहळ्यामध्ये चाललेले आहे। बघू शकता आषाढी एकादशी देवयानी एकादशी ही हिंदू पंचांगातील एक तिथी आहे। हा वारकरी संप्रदायाचा सर्वात मोठा उत्सव आहे। वैष्णवांसाठी या पवित्र दिवसांचे विशेष महत्त्व आहे। आषाढी एकादशीच्या दिवशी लाखोंच्या संख्येने वारकरी भक्त पंढरपूरमध्ये विठ्ठलाच्या दर्शनासाठी दाखल होतात। आषाढी महिन्यातील शुक्ल पक्षात येणाऱ्या एकादशीला देवयानी आषाढी एकादशी असे म्हणतात। आध्यात्मिक व धार्मिक दृष्टिकोनातून या दिवसाला खूप महत्त्व आहे। या दिवशी देव निद्रित होतात अशी समजूत आहे। हिंदू दिनदर्शिका पंचांग आणि अधिक मास हिंदू पंचांगाप्रमाणे प्रत्येक महिन्यात 2 पक्ष पंधरवडे असतात, त्यामुळे 2 तिथ्या असतात, एक शुद्ध तिथी आणि एक वद्य तिथी। म्हणून आषाढी महिन्यात एकादशी 2दा येते, आषाढी शुद्ध एकादशी आणि आषाढी वद्य एकादशी। आषाढी महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला देवयानी आषाढी एकादशी म्हणतात। आषाढी वद्य एकादशीला कामिका एकादशी म्हणतात। प्रत्येक चंद्रमासातील शुक्ल व कृष्ण पक्षातील 11व्या तिथीला एकादशी म्हटले जाते। चंद्रमास गणनेतील फरकामुळे तिथीची वृद्धी झाल्यास स्मार्त आणि भगवान एकादशी असे 2 भेद सांगितले आहे। या पक्षात 2 भेद येतात, त्यावेळी पंचांगात पहिल्या दिवशी स्मार्त व दुसऱ्या दिवशी भागवत असे लिहिले असते। अनेकदा एका पक्षात स्मार्त आणि भागवत अशा एका पाठोपाठ 2 एकादशी असतात। यातील पहिल्या येणाऱ्या स्मार्त एकादशीला नाव असते, परंतु भागवत एकादशीला नाव नसते। अधिक मास असल्यास अधिक महिन्याच्या आणखी 2 एकादशी येतात। अधिक महिन्यात येणाऱ्या 2ही एकादशींना कमला एकादशी हेच एकमेव नाव असते। अशा वेळी नील महिन्यातील ते ग्राह्य धरले जाते। धार्मिक मान्यता देवशयनी एकादशी बद्दलचे मानले जाते की या दिवशी भगवान विष्णू क्षीरसागरात एक वैश्विक महासागर शेषनागावर झोपी जातात। धार्मिक मान्यतेनुसार मनुष्याचा 1 वर्ष हे देवांच्या एक अहोरात्र असते। दक्षिणाय ही देवांची रात्र असते आणि उत्तरायण हा दिवस असतो। आषाढ महिन्यातील कर्क संक्रांतीच्या उत्तरायण पूर्ण होतो आणि दक्षिणायनाला सुरुवात होतो। म्हणून आषाढी महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला देवयानी एकादशी किंवा हरिशयनी एकादशी असे म्हटले जाते। यानंतर भगवान विष्णू कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला म्हणजेच प्रबोधन एकादशीला जागे होतात। हा काळ चतुर्मास 4 महिने म्हणून ओळखला जातो आणि या पावसाळ्यासोबतच असतो। शयनी एकादशी म्हणजेच चातुर्मासची सुरुवात। या दिवशी विष्णूला प्रसन्न करण्यासाठी उपासना आणि उपवास केले जातात। याचे महत्त्व पंढरपूर वारी आषाढी वारी पालखी सोहळा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक लोक विठ्ठल नामाचा गजर करीत
आषाढी एकादशीला पायी चालत येतात. हिलाच आषाढी वारी म्हणतात. चंद्रभागे स्नान करून विठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढीला या दिवशी पंढरपुरात शेवगाव येथून संत गजानन महाराजांची, आळंदीहून ज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वरवरून निवृत्तीनाथांची, पैठणहून एकनाथांची, ऐदलाबाद येथून मुक्ताबाई यांची, उत्तर भारतावर कबीरांची पालखी येते. ओम साईराम. आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असाल तर लाईक करा, कमेंट करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आमच्या चॅनलला नवीन असाल तर जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर भेटूया एका नव्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ओम साईराम. विठ्ठल विठ्ठल जय हरी. रामकृष्ण हरी. विठ्ठल विठ्ठल म्हणा. विठ्ठल 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 विठ्ठल. हळू हळू चाल. यांच्या माग